आणि तेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जाळलं गेलं. जळलं आम्ही म्हणतच नाही आहे, ह्याच्यात षडयंत्र आहेच. आम्ही जाहीरच बोलतोय की हे जाळलं गेलेलं आहे. आपण बरेच रंगभूमी दिन बघितले, पण या गेल्या 2 वर्षाचे जे काही रंगभूमी दिन आहे, ह्या स्टेजवर परफॉर्म करणं हे खरं तर कलाकारांच्या खूप वेदना दाटून आलेल्या आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? कारण हे असं स्टेज बघणं हे खरंच खूप दुःखाची गोष्ट आहे. तर त्याबद्दल काय भावना आहेत? खरं सांगू काय, 100 वर्षापूर्वी कुठल्याही सोयीसुविधा अद्ययावत यंत्रणा नव्हती आणि राजर्षी शाहू महाराजांनी हे नाट्यगृह 9 ऑक्टोबर 1913ला ह्याचं बांधकाम सुरू झालं आणि 14 ऑक्टोबर 1915ला हे पूर्ण केलेलं आहे. एवढं चांगलं नाट्यगृह भारतात, ह्याचा जर आपण एरेना व्ह्यू बघितला तर भारतात एकमेव वास्तू आहे आणि ह्याची वैशिष्ट्य आहेत बरीच. आणि ह्या नाट्यगृहानं कोल्हापूरला हजारो कलाकार दिलेले आहेत आणि कोल्हापूरची कला ही राजर्षी शाहू महाराजांमुळे नांदली आणि तेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जाळलं गेलं. जळलं आम्ही म्हणतच नाही आहे, ह्याच्यात षडयंत्र आहेच. आम्ही जाहीरच बोलतो की हे जाळलं गेलेलं आहे आणि ते जाळूनसुद्धा ह्याच्यामध्ये दिरंगाई होते. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलं जाते, त्याला सातत्यानं मुदतवाढ दिली जाते. कलाकारांच्या भावना उद्विग्न आहेत. म्हणजे डोळ्यातून कलाकारांच्या पाणी येते. बऱ्याच कलाकारांचं तर पोट ह्याच्यावर आहे आणि आपल्याला कमिटमेंट होती की बाबा हे आपल्याला खरं तर 1 वर्षात कंप्लीट करायचं. 2 वर्षात संपूर्ण नाट्यगृह उभा राहते तर 1 वर्षात हे उभारू शकत नाही. म्हणजे रिस्टोरेशनच होतं ना. तर 9 ऑगस्टपर्यंत झालेलं नाही तर पुढं ॲटलिस्ट 5 नोव्हेंबरपर्यंत व्हावं, एवढी आपली साधी मागणी होती. 2-3 महिने 4 महिने आपण त्याचा फॉलोअप घेतो आहे. आपल्याला आश्वासनं दिली गेलीत, पण त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही आहे. कुठलेही त्यातले कॉन्ट्रॅक्टर, तो पहिला कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला मुदत होती जानेवारीतली, 10 महिने तो लेट झालेला आहे. कलाकारांनी करायचं काय? शाहू स्मारक आता बंद होणार आहे. अशा वेळेला पेटून उठण्याशिवाय, उद्विग्न होण्याशिवाय, लढा देण्याशिवाय पर्याय नाही. आणि मराठी रंगभूमी दिनीसारखं औचित्य त्याला कुठलं नव्हतं आणि हा धरून आम्ही इथून पुढं आंदोलन रोज 2 तास परफॉर्मन्स करणार होतो. पण शासनाच्या वतीनं आपल्या प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडमनी त्याला होकारात्मक प्रतिसाद दिला. 2 दिवस आम्ही त्यांच्यावर मिटिंगमध्ये होतो. आम्हाला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह वेव्ज आल्या आणि कुठंतरी वाटलं की बाबा शाहू महाराजांच्या आणि संगीत सूर्य केशवराव भोसलेला आपण न्याय देऊ शकतो, असा प्रतिसाद आहे. आम्ही हे तात्पुरतं थांबवलेलं आहे, म्हणजे पॉज आहे. पण त्यांनी आमच्या कमिटमेंट कंप्लीट केला नाहीत तर आम्ही पुन्हा नव्यानं ह्याच्यापेक्षा तीव्र लढा उभा करू.